नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, उद्या येणार SML लिस्ट त्याच्याविषयी अगदी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे लक्षात येईल. तर MBBS BDSच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला जी काही SML लिस्ट आहे ती उद्या येणार आहे. ह्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही अगदी स्क्रीनमध्ये पाहू शकता. त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला त्यांनी डेट्स वाईज दिलेले आहेत. आपल्याला हे एक्सटेंड झालेलं होतं. हे 15 तारखेपर्यंत आपल्याला डेट ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट दिली होतीच आणि त्याचबरोबर त्यांनी इथे पूर्णपणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा आपल्याला 17 म्हणजे आजपर्यंत होतं आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लिस्ट तुम्ही ते पूर्णपणे पाहू शकता आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच आपण त्याला SML लिस्ट म्हणतो. अशी ही SML लिस्ट आपल्याला 18/8 म्हणजेच उद्या आपल्याला SML लिस्ट उद्या येणार आहे आणि SML लिस्ट आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे आपल्याला इथं फाइंड आउट होईल की आपल्याला MBBSचं गव्हर्नमेंट मिळेल का प्रायव्हेट कॉलेज मिळेल. ह्याच्यामध्ये पूर्णपणे ह्या लिस्टवरून आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल की आपल्या महाराष्ट्रामधून आपला कितवा नंबर आहे आणि आपल्या कॅटेगरीमधून सुद्धा आपला कितवा नंबर आहे. ह्या SML लिस्टमध्ये पूर्णपणे पिक्चर आपला क्लिअर होईलच. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपल्याला 18 तारखेला SML लिस्ट येईलच. त्या लिस्ट आल्यानंतर अगदी पूर्णपणे तुम्हाला मी या स्क्रीनमध्ये व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानंतर ज्या काही विद्यार्थ्यांचं अगदी आपल्याला डॉक्युमेंट काही मिस्टेक असतील, करेक्शन असतील, करायचे असतील, त्यासाठी सुद्धा त्यांनी 19 ते 20 ऑगस्टपर्यंत आपल्याला वेळ त्यांनी टायमिंग दिलेला आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना काही करेक्शन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी 19 ते 20 ह्या 2 दिवसामध्ये तुम्ही एक व्यवस्थित करेक्शन करून घेऊ शकता. आणि त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स हे पूर्णपणे आपल्याला 21 तारखेला इथे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंगसुद्धा आपल्याला 22 ते 24पर्यंत दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, SML लिस्टबद्दल आपल्याला सांगायचं झालं तर SML लिस्ट गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्यावर्षी आपल्याला SML लिस्ट कमी पाहायला मिळणार आहे. तर लास्ट इयरला आपण पाहाल तर SML जवळजवळ लिस्टमध्ये 60,000 विद्यार्थ्यांनी तिथे नाव नोंदणी केली होती. तर 60,000 विद्यार्थी SML लिस्टमध्ये होते. पण ह्यावर्षी आपल्याला ही पूर्णपणे लिस्ट कमी पाहायला मिळणार आहे. तर ह्यावरती कमी असल्यानंतर आपल्याला कट ऑफवरती नक्कीच परिणाम पाहायला मिळणार आहे. तर जवळजवळ 35 ते 40,000 विद्यार्थ्यांनी आपल्याला ह्यावर्षी रजिस्टर केलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर म्हणजे आपला हा SML ह्यावर्षी कमी राहणार आहे. त्यामुळे आपल्याला कट ऑफसुद्धा आपल्याला डाऊन साईडला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच कट ऑफ ह्यावर्षी कमी जाऊ शकणार आहे. तर आणि क्वालिफायची सुद्धा संख्या पाहिली तर तुम्ही ह्यावर्षी गेल्या वर्षी तुलनेमध्ये 15,000 विद्यार्थी क्वालिफाय कमी झालेले आहेत महाराष्ट्रामधून. त्यामुळे आपल्याला चॉईस फिलिंगच्या वेळेससुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थित तुम्ही प्रेफरन्सेस लिस्ट टाका जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी सीट अलाउड झाली पाहिजे. आणि ह्या वर्षीचा कट ऑफ पाहाल तर तुम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त काही वाढणार नाही. खूप सारे तुम्ही व्हिडिओ पाहत असाल की ह्यावर्षी कट ऑफ खूप वाढणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, SML आपल्याला हा कमी असणार आहे. त्यामुळे चांगला SML विद्यार्थ्यांचा येऊ शकणार आहे. त्यामुळे कट ऑफ आपल्याला इथे नक्कीच पाहायला कमी मिळणार आहे. तर खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण कट ऑफ आपल्याला जर कमी पाहायला मिळालं तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. तिथे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज लागण्याची मॅक्झिमम चान्सेस राहणार आहे. तर SML हा आपला उद्या येणारच आहे. आणि त्याचबरोबर प्रेफरन्सेस लिस्टसुद्धा आपल्याला 22 ते 24 या दिवसामध्ये आपल्याला प्रेफरन्सेस लिस्ट चॉईस फिलिंग करायची आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंगची लिस्टसुद्धा तुम्हाला माझ्यामार्फत पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही मला एनी टाईम कॉल मेसेज करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मी ते SMLबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छिते की लास्ट इयरच्या तुलनेमध्ये ह्यावर्षी SML आपल्याला चांगला येऊ शकणार आहे, कारण रजिस्टर झालेली संख्या कमी पाहायला मिळत आहे. तर लास्ट इयरला 60,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते, पण यावर्षी आपल्याला 35 ते 40,000 विद्यार्थी रजिस्ट्रेशन केलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि कॉलेजची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे तिथला इंटेकसुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे इथे कट ऑफ आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी MBBS BDSसाठी सुद्धा तुम्हाला जर अगदी चॉईस फिलिंग किंवा अगदी पूर्णपणे काउन्सिलिंग लावायची असेल, अगदी सेकंड थर्ड राऊंड किंवा स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत सुद्धा तुम्हाला जर काउन्सिलिंग माझ्यामार्फत लावायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं काउन्सिलिंग माझ्यामार्फत लावू शकता. तुम्ही नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.